नमस्कार मित्रांनो, कीपी द एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. भारतात सकाळी उठल्या उठल्या लागणाऱ्या चहापासून ते मित्रांसोबतच्या संध्याकाळच्या गप्पांपर्यंत चहा खरंच आपल्या संस्कृतीत पूर्णपणे विरघळलेला आहे. रस्त्याच्या कडेला मिळणाऱ्या कटिंग चहापासून ते मोठ्या चकचकीत कॅफेपर्यंत हा एक असा व्यवसाय आहे ज्यावर मंदीचा परिणाम जवळजवळ होतच नाही. पण यशस्वी होण्यासाठी फक्त चहा विकून भागत नाही. आज आपण हेच सविस्तरपणे पाहणार आहोत की एका साध्या चहाच्या स्टॉलला एका मोठ्या ओळखल्या जाणाऱ्या ब्रँडमध्ये कसं बदलायचं. तर मग ह्या प्रवासाला एक योग्य दिशा मिळावी म्हणून आम्ही ही संपूर्ण ब्लूप्रिंट 6 सोप्या भागांमध्ये विभागली आहे. आपण सुरुवात करूया भाग 1 आर्थिक पायासोबत, म्हणजे पैसे कुठून आणि कसे उभे करायचे. त्यानंतर आपण बघू भाग 2 तुमचा कायदेशीर किल्ला, म्हणजे कायदेशीर बाबींची पूर्तता कशी करायची. मग आपण भाग 3 जागेचे समीकरण समजून घेऊ, जी यशासाठी खूप महत्त्वाची आहे. यानंतर आपल्या चहाची एक भाग 4 खास चव कशी बनवायची यावर लक्ष केंद्रित करू. पुढे जाऊन आपण भाग 5 नफ्याचे विश्लेषण करणार आहोत आणि शेवटी भाग 6 आधुनिक ब्रँड म्हणून आपल्या व्यवसायाला डिजिटल जगात कसं स्थापित करायचं हे शिकणार आहोत. चला तर मग आपल्या या प्रवासाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात करूया. भाग 1 आर्थिक पाया. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना आपल्या मनात पहिला प्रश्न येतो, तो म्हणजे पैसे किती लागतील. पण चहाच्या व्यवसायाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आणि ताकद हीच आहे की तुम्ही अगदी कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यामुळेच हा अनेकांसाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरतो. हो, ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. फक्त 20,000 रुपयांच्या किमान गुंतवणुकीपासून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. खरं तर हीच गोष्ट या व्यवसायाला इतकं आकर्षक बनवते, कारण यामुळे कुणीही अगदी कमी बजेटमध्ये सुद्धा उद्योजक बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकतं. आता ही 20,000ची गुंतवणूक नेमकी कुठे आणि कशी वापरली जाते ते आपण या टेबलमध्ये बघूया. सगळ्यात मोठा खर्च येतो तो म्हणजे एक साधा स्टॉल किंवा ढकलगाडी घेण्यासाठी, ज्यासाठी साधारणपणे 10 ते 20,000 रुपये लागतात. त्यानंतर चहासाठी लागणारी भांडी, गाळणी, कप आणि गॅस शेगडी यांसारख्या गोष्टींसाठी अजून 10 ते 15,000 रुपये लागतील. आणि रोज लागणाऱ्या कच्चा माल म्हणजे दूध, साखर, चहा पावडर यासाठी सुरुवातीला 1 ते 2,000 रुपये पुरेसे आहेत. म्हणजे सगळा हिशोब केला तर एकूण भांडवल 20 ते 50,000च्या आत आरामात बसतं, जे कोणत्याही नवीन व्यवसायासाठी खूपच कमी आहे. अर्थात सुरुवातीलाच मोठं स्वप्न बघायला काहीच हरकत नाही. जर तुम्हाला अमृततुल्यसारखा एक आधुनिक मोठा चहाचा कॅफे सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुमची गुंतवणूक 5 ते 10 लाखांपर्यंत सुद्धा जाऊ शकते. पण सगळ्यात हुशारीची रणनीती हीच आहे की सुरुवात लहान करा. कमी पैशात स्टॉल सुरू करा, आपले ग्राहक जोडा, व्यवसायाला स्थिर करा आणि मग जो नफा मिळेल त्याच नफ्यातून व्यवसायाचा विस्तार करा. यालाच स्केलिंग अप म्हणतात. एकदा आपला आर्थिक पाया पक्का झाला की पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे कायदेशीर संरक्षणाचा. भाग 2 तुमचा कायदेशीर किल्ला. बरेच लोक परवान्यांना एक डोकेदुखी समजतात, पण खरं तर ते सरकारी नियम नाहीत, तर ते तुमच्या व्यवसायाला संरक्षण देणारं एक मजबूत कवच आहे. हे कवच तुम्हाला भविष्यात येणाऱ्या कायदेशीर अडचणींपासून वाचवतं. तर मग आपल्या व्यवसायाला कायदेशीररित्या 100% सुरक्षित करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? या कायदेशीर किल्ल्याच्या मजबूत भिंती उभारण्यासाठी आपल्याला नक्की कोणती कागदपत्र आणि परवाने लागतील, चला ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. या प्रक्रियेमध्ये मुख्यत्वे 4 परवान्यांचा समावेश होतो. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आहे FSSAI परवाना. हा परवाना म्हणजे तुम्ही तुमच्या ग्राहकांना देत असलेली सुरक्षित आणि चांगल्या दर्जाच्या अन्नाची हमी आहे. दुसरा आहे शॉप ॲट परवाना, जो तुमच्या व्यवसायाला तुमच्या शहराच्या महानगरपालिकेकडून अधिकृत मान्यता देतो. तिसरा आहे GST नोंदणी, पण लक्षात ठेवा, याची गरज तुम्हाला तेव्हाच लागेल जेव्हा तुमची वर्षाची उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त होईल. आणि चौथा, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये आरोग्य आणि अग्निशमन विभागाचं NOC म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र लागतं, जे तुमच्या जागेचं सुरक्षितेची खात्री देतं. कायदेशीर बाबींची पूर्तता झाली की आपण व्यवसायातल्या कदाचित सगळ्यात मोठ्या निर्णयाकडे येतो. भाग 3 जागेचं समीकरण. असं म्हणतात की चहाच्या व्यवसायात तुमचं 90% यश हे तुम्ही निवडलेल्या जागेवर अवलंबून असतं. कारण तुमचा चहा कितीही अप्रतिम असला तरी तो पिण्यासाठी ग्राहक तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे. जर जागा चुकली तर उत्तम चव आणि कमी गुंतवणूक असूनही व्यवसाय अयशस्वी होऊ शकतो. मग प्रश्न येतो की आदर्श जागा कोणती? तर जिथे लोकांची सतत वर्दळ असते. उदाहरणार्थ रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड, जिथे प्रवासी ग्राहक तुम्हाला दिवसभर मिळतात. कॉलेज आणि IT पार्कच्या जवळ तुम्हाला विद्यार्थी आणि ऑफिस कर्मचारी यांचा एक कायमस्वरूपी ग्राहक वर्ग मिळतो.
सरकारी कार्यालयं किंवा कोर्टाच्या परिसरात कामासाठी आलेले लोक थांबतात आणि चहा पितात, तर गजबजलेल्या बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले लोक तुमच्या व्यवसायाला चालना देतात. थोडक्यात जिथे गर्दी तिथे संधी. आणि आता एक खूप महत्त्वाची आणि हुशारीची टिप. फक्त गर्दीची जागा शोधू नका, तर अशी जागा शोधा जिथे लोक काही क्षणांसाठी का होईना थांबतात, म्हणजे जिथे ते विसावा घेतात. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या झाडाखाली, बसच्या थांब्यावर किंवा पार्किंगच्या जवळ. जो माणूस थांबलेला असतो तो विचार करतो आणि चहा पिण्याचा निर्णय घेण्याची शक्यता खूप जास्त असते. ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या रोजच्या विक्रीमध्ये मोठा फरक घडवून आणू शकते. योग्य जागा निवडल्यानंतर आता आपण व्यवसायाच्या हृदयाकडे म्हणजे त्याच्या आत्म्याकडे वळूया. भाग 4. खास चव. या व्यवसायात तुमची सगळ्यात मोठी जाहिरात म्हणजे मोठमोठे होर्डिंग्स किंवा बॅनर नसून तुमच्या चहाचा तो एक घोट आहे. जर तुमच्या चवीने ग्राहकाचं मन जिंकलं, तर तोच ग्राहक तुमची सगळ्यात मोठी जाहिरात बनतो. तो इतरांना तुमच्या चहाबद्दल सांगतो आणि यालाच वर्ड ऑफ माउथ मार्केटिंग म्हणतात. यासाठी तुमच्या मेन्यूमध्ये थोडी विविधता असणं खूप महत्त्वाचं आहे. मसाला चहा, आल्याचा चहा आणि वेलची चहा हे तर कायमच हिट असतात. तंदुरी चहासारखे काही नवीन ट्रेंडिंग पर्याय तुम्हाला तरुण ग्राहकांशी जोडतात. पण नफा वाढवण्याची खरी युक्ती आहे चहासोबत विकले जाणारे पदार्थ. जसं की या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता, समोसे किंवा वडे यांसारखे स्नॅक्स विकल्याने तुमची एकूण विक्री तर वाढतेच, पण तुमचा निव्वळ नफा जवळपास 30% वाढू शकतो. कारण लोकांना चहासोबत काहीतरी चमचमीत खायला नेहमीच आवडतं. उत्तम चव आणि योग्य जागेमुळे ग्राहक तर नक्की मिळतील, पण कोणताही व्यवसाय दीर्घकाळ टिकवण्यासाठी नफा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग आता या व्यवसायाचं अर्थशास्त्र समजून घेऊया. भाग 5. नफ्याचं विश्लेषण. एका साध्या दिसणाऱ्या चहाच्या कपमध्ये किती मोठी आर्थिक ताकद लपलेली आहे हे आकडे पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. चला, एका कपचं गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. दूध, साखर, चहा पावडर, मसाले आणि गॅस या सगळ्याचा खर्च एकत्र केला तर 1 कप चहा बनवण्यासाठी साधारणपणे 4 ते 6 रुपये खर्च येतो. आणि तोच 1 कप चहा बाजारात कमीत कमी 10 ते 15 रुपयांना विकला जातो. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही विकत असलेल्या प्रत्येक कप मागे तुम्हाला सरासरी 6 रुपयांचा थेट नफा मिळतो. फूड इंडस्ट्रीमध्ये नफ्याचं हे प्रमाण खूपच चांगलं मानलं जातं, कारण इथे तुमचा खर्च कमी आणि नफ्याचं मार्जिन खूप जास्त आहे. आता या एका कपच्या नफ्याला आपण दिवसाच्या विक्रीत बदलून पाहूया. एका चांगल्या गर्दीच्या ठिकाणी दिवसभरात 500 कप चहा विकणं हे अगदी सहज शक्य आहे. आता जर आपण प्रति कप 6 रुपये नफा धरला तर 500 कप विकल्यावर तुमचा एका दिवसाचा निव्वळ नफा होतो तब्बल 3000 रुपये. विचार करा, रोज 3000 रुपये म्हणजे महिन्याला झाले 90,000 रुपये. अर्थात यातून आपल्याला जागेचं भाडं आणि मदतनीसाचा पगार यांसारखे काही खर्च वजा करावे लागतील. ते सगळं वजा करूनही तुमच्या हातात महिन्याला 50 ते 60,000 रुपये निव्वळ उत्पन्न सहज राहू शकतं. एका छोट्याशा व्यवसायातून मिळणारी ही रक्कम आजकाल अनेक चांगल्या नोकऱ्यांपेक्षाही जास्त आहे. आत्तापर्यंत आपण उत्पादन, जागा आणि नफा या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींवर बोललो, पण या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून एक ओळख निर्माण करण्याचं काम ब्रँडिंग करतं. चला तर आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. भाग 6. आधुनिक ब्रँड. आजच्या डिजिटल युगात तुमचा व्यवसाय फक्त तुमच्या स्टॉलपुरता मर्यादित राहू शकत नाही. त्याला एक ऑनलाईन ओळख देणं खूप आवश्यक आहे. आणि यासाठी काही खूप सोपी आणि जवळजवळ विनामूल्य साधनं उपलब्ध आहेत. गुगल माय बिझनेसवर तुमच्या दुकानाची नोंदणी करा, म्हणजे जेव्हा कोणी जवळचा चहा असं शोधेल तेव्हा तुमचं नाव सर्वात वर दिसेल. इंस्टाग्रामवर रील्स बनवून तुम्ही चहा बनवण्याची आकर्षक प्रक्रिया दाखवू शकता आणि तरुणांना आकर्षित करू शकता. ChatGPT सारखं AI टूल वापरून तुम्ही तुमच्या ब्रँडसाठी एखादा आकर्षक नाव किंवा जाहिरातीसाठी मजकूर लिहून घेऊ शकता. आणि कॅनव्हाच्या मदतीने तुम्ही अगदी काही मिनिटात व्यावसायिक दिसणारे मेनू आणि पोस्टर्स बनवू शकता. ही सगळी साधनं तुमच्या छोट्या व्यवसायाला एक मोठा आणि प्रोफेशनल लुक देतात. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. चहाचा व्यवसाय हा फक्त नफा कमावण्याचा नाही, तर तो स्वाभिमानाचा व्यवसाय आहे. कोणत्याही कामाला कधीही कमी लेखू नका, कारण प्रामाणिकपणे केलेलं प्रत्येक काम हे मोठंच असतं. आपल्या देशात तर असं म्हटलं जातं की चहा विकणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असू शकते. त्यामुळे आपण करत असलेल्या कामात कधीही लाज बाळगू नका. तर मग या व्यवसायाबद्दल तुमच्या मनात अजून काही प्रश्न आहेत का? किंवा तुम्हाला आमची खास मसाला चहाची रेसिपी जाणून घ्यायची आहे का? तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या कल्पना असतील, त्या आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. केपी द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.